या शहराला काय झालंय? कुठे राख आहे तर कुठे धूरच धूर. का कोणी काहीच बोलत नाही? निमूटपणे धूर का सहन करतो? सहनशक्तीचा आता कडेलोट झालाय. विझवा सिगारेट विडी पेटली असेल जिथं, सार्वजनिक जागी सिगारेट विडी ओढायची मनाई आहे. उल्लंघन झाल्यास होईल दंड. धूम्रपान करू नका, करू देऊ नका. धूम्रपान ठरेल महाग. आनंद कोणाला नको असतो, पण कोणत्या किमतीला? धूम्रपान महाग ठरतं. धूम्रपान तुमच्यासाठी हानिकारक आहे आणि तुमच्या प्रियजनांसाठीही. धूम्रपान महाग ठरेल. अनन्याश्चिन्तयन्तो माये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी महाराज की मंडळी. मनुष्य देह हा जगत असताना आपल्या मनामध्ये जीवन मरणाच्या या सगळ्या लढ्यामध्ये आपल्या मनात एक प्रश्न उद्भवतो की प्रपंच करावा की परमार्थ. या प्रपंचाच्या मोहजालातील विळख्यात मनुष्य आपलं मूळ स्वरूप विसरून जीवनाची दिशा प्रकाशमय व्हावी
म्हणून अंधकारामध्ये धडपडत असतो. अशा अवस्थेतील मानव प्राण्याचे कल्याण करण्यासाठी, ज्ञानामृतानं त्यांचं जीवन सार्थक करण्यासाठी परमेश्वरी अवतार अवधूत योगी पुरुष श्री सदेह या पृथ्वी तलावरती अवतार घेतात, अनादी कालापासून वास करत असतात. श्री दत्तात्रयांचे श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती हे अवतार होत. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती आपल्या अवतार समाप्तीच्या वेळेस श्रीशैल्य येथील कर्दळी वनामध्ये समाधी अवस्थेमध्ये सुमारे 300 वर्ष राहिले. या समाधी अवस्थेमध्ये त्यांच्या देहावर प्रचंड वारुळ तयार झालं. कलियुगामध्ये 1700 ते 1800 या कालावधीमध्ये एक लाकूड तोड्या जंगलामध्ये त्या वारुळापाशी आला. त्यानं कुऱ्हाडीने घाव घालून लाकूड तोडायचं काम सुरू केलं. अनवधानाने एक घाव त्या वारुळावर बसला. महाराज वारुळामध्ये समाधिस्थ झालेले होते. तो घाव बरोबर महाराजांच्या मांडीवरती बसला. महाराजांची समाधी भंग पावली. समर्थ माझा स्वामी दया घन हो, समर्थ माझा स्वामी दया घन हो, समर्थ माझा भक्त दया घन हो, समर्थ माझा. अवतरला देव भक्त तारण्याला, पावन दिन जन हो, समर्थाला भक्त दया घन हो, समर्थ माझा. अंतर्यामी संत समागमी चैतन्य निरंजन, स्वामी दया घन हो, समर्थ माझा. स्वामी दया घन हो, समर्थ माझा. वटवृक्षास्थळी अक्कलकोटी माऊलीची सावली, दया घन हो, समर्थ माझा. स्वामी 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 दया घन हो, समर्थ माझा. हर हर शंभो शिवशंकर शंभो. हर हर शंभो शिवशंकर शंभो. हर हर शंभो शिव हरि शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हर हर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर. नरसिंह सरस्वती गुप्त झाले कर्दळी वनी या उक्तीप्रमाणे
श्री दत्तात्रेयांचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. वारुळातून बाहेर आल्यानंतर श्री स्वामी समर्थ देशाटनासाठी निघाले. काशी, कलकत्ता, पूर्व बंगाल, ब्रह्मदेश, नेपाळ, हरिद्वार, केदारेश्वर, बद्रीनारायण, द्वारका, अयोध्या, रामेश्वर, गोदावरी तीर, हैदराबाद असं भारत भ्रमण करत असताना चंचल भारती म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. आणि मग देशाटन करत 1857 साली मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर मार्गे अक्कलकोट येथील खंडोबा मंदिरात ते येऊन बसले. महाराजांच्या या पदस्पर्शानं अक्कलकोट भूमी पावन झाली. बाबा, हुक्का पियोगे? क्यों नहीं, क्यों नहीं, जरूर जरूर पिएंगे. हर हर शंभो. बाबा जी, गलती हो गई, मुझे माफ कर दो बाबा जी. गलती हो गई, मुझे माफ कर दो बाबा जी. हर हर शंभो शिव शंकर शंभो. महाराज, आपण कोण देशाचे आणि इथं कधी आलात? अरे चोळ्या, तू मला विसरलास. अरे तुझा माझा सप्तपिढ्यापासून पिता पुत्रा समान नाते संबंध आहे आणि तू विसरलास. तू नर आणि मी तुझा नारायण. मी इथे येऊन 3 दिवस झाले. महाराज, या 3 दिवसापासून आपण अन्न पाणी न घेतल्याचे दिसतात. महाराज, आपण मला दास समजून माझ्या घरी येण्याची कृपा करावी. तुझं घर, तुझं घर. हर हर शंभो शिवशंकर शंभो. स्वामी
दया घन हो समर्थ हर माझा हर शंभो शिवशंकर स्वामी शंभो दया घन हो समर्थ माझा स्वामी शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापते भवानी शंकर शिवशंकर शंभो हर हर शंभो अवतरला देव. हे कोण बरे? दत्तनगर वडाचे झाड मूळ मूळ पुरुष मूळ आपल्या देवाचे नाव काय? काय नाही म्हणजे आमच्या देवास नृसिंह सरस्वती म्हणतात. आमचे नाव सुद्धा नरसिंह भान आहे. कित्येक प्रसंगी मीच राम झालो मीच श्याम झालो. म्हणजे कृष्ण? काय रे चोळ्या हे काय खणून ठेवलास? विहीर खणली आहे महाराज. अनेक उपाय केले पण पाणीच लागले नाही. बुजवावे म्हणतो पण मनच होत नाही. असं अरे या तर भरपूर पाणी आहे. तुला कसं दिसत नाही? अहो काय हा वेडेपणा. महाराज चक्क विहिरीत लघुशंका करीत आहेत. आता मला विहिरीत गोमूत्र शिपडावे लागणार. शिव शिव शिव. माय याची काही गरज नाही. मी त्र्यंबकेश्वराचं पाणी यात आणलंय. अरे चोळल्या असं बघतोस काय? ये पाणी काढा. हवं तेवढं पाणी घ्या. धन्य धन्य झालो महाराज. मोठ्या कष्टानं विहीर खणली होती पण पाणी न लागल्यामुळे आम्ही काळजीत होतो. आता आमचं दुःख दूर झालं. तुम्ही आलात, आमच्या विहिरीत पाणी आणलं. आमच्यावर अनंत उपकार झाले. आमचे भाग्य उजळले. आमच्या घरी साक्षात परमेश्वर अवतरले. दत्त महाराज अवतरले. धन्य झालो आम्ही, धन्य झालो. समर्थ माझा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की. तर मंडळी, चोळप्पा आणि चोळप्पाची पत्नी महाराजांच्या या चमत्कारानं धन्य झाली. महाराजांनी चोळप्पाच्या रिकाम्या कोरड्या ठणठणीत पडलेल्या विहिरीतून पाणी काढलं. त्यांचा महिमा अगाध होता. हळूहळू अक्कलकोट परिसरामध्ये त्याच्या पंचक्रोशीमध्ये महाराजांची कीर्ती वाढायला लागली. आजूबाजूतून सगळीकडून लोक महाराजांच्या दर्शनाला यायला लागले. कुणी सहज म्हणून, कुणी हौस म्हणून, कुणी बघूया महाराज काय करतात, कसा चमत्कार घडवतात, त्यांची परीक्षा बघूया असं म्हणून सुद्धा काही जण यायला लागले. काही जण पूर्ण भक्तीने अगदी मनापासून दर्शन घेण्यासाठी यायला लागले. असंच एकदा सोलापुरातून सुंदराबाई नावाच्या एक बाई महाराजांच्या दर्शनाला आल्या. त्यांना कसली तरी व्याधी जडलेली होती. ती व्याधी दूर व्हावी, महाराजांनी ती व्याधी दूर करावी अशी त्या बाईंची इच्छा होती, सुंदराबाईंची. महाराजांची लीला अगाध. त्या बाईंची व्याधी दूर झाली आणि मग त्या बाई महाराजांच्या सेवेमध्ये लीन झाल्या. महाराजांची सेवा करायला लागल्या. त्या महाराजांच्या सेवेबरोबर चोळप्पांची सुद्धा त्या सेवा करायला लागल्या. हळूहळू हळूहळू महाराजांच्या अनुज्ञेप्रमाणेच त्या थोड्या मुजोर बनल्या. सुंदराबाई मुजोर बनल्या. महाराजांचं भाविकांना दर्शन घ्यायचं असेल तर भाविकांकडून त्या दक्षिणा घ्यायला लागल्या.
महाराजांच्या दर्शनासाठी दक्षिणा. महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली, पण महाराज काही बोलले नाहीत. महाराज म्हणाले की पूर्वजन्मीचं जर पुण्य असेल, बघा बरं का, पूर्वजन्मी जर तुम्ही काही पुण्य केलं असेल तर देवादिकांना सुद्धा या जन्मात तुम्ही करत असलेल्या कुकर्मावरती बाधा आणता येत नाही. पूर्वजन्मीचं पुण्य, महाराजांनी हे सांगितलं, पूर्वजन्मीचं तिचं पुण्य आहे, तेव्हा आता काही करता येणार नाही. आणि मग याचाच गैरफायदा सुंदराबाई घ्यायला लागली. महाराज, या सुंदराबाई. हिला ठेवू नको बरे, ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल. नाही महाराज, सेवेसाठी असू द्यावं. ठीक आहे. महाराज, मी हमारी कस्तूरी अभी का अभी लाव. महाराज, आपण अंतर्यामी आहात. मी नवस बोलल्याप्रमाणे कस्तुरी घेऊन आलोय. ही घ्या. जा, आता तुझा कुष्ठरोग बरा होईल. होय महाराज. गाणगापूरचे भस्म लावीत जा. हर हर शंभो. महाराज, काल आपण स्वप्नात पोटशिळच्या व्याधीवर श्रीपुरी घ्यायला सांगितले, पण श्रीपुरी म्हणजे काय? अरे, निम्माच्या झाडाला श्रीपुरी म्हणतात. अरे, त्याचा रस काढ, सुंठ आणि सैंधव मिसळून 3 दिवस घे. जा. हे कोणी सिद्ध पुरुष असावेत? आम्ही सिद्ध पुरुष असो, कोणी असो, तुला काय करायचं? हे कोणी मनकवडे असावेत? मनकवडी असो, कुणी असो. महाराज, आपल्या चरणाचे ध्यान आमच्या हृदयात राहावे. आपला विसर पडू नये ही मनोमन इच्छा आहे. महाराज, आपण गाणगापुराच्या संगमावर असता का? होय, आम्ही इथे सुद्धा असतो. महाराज, हे निजाम दरबाराचे व्यापारी आहेत. यांचं नाव श्रीमंत शंकरराजे. यांना व्यापारात फार मोठा तोटा झाला. त्यातून ते कर्जबाजारी झाले. आता त्यांचा व्यापार चांगला चालावा हीच आपल्या चरणी प्रार्थना. होय महाराज, त्यासाठीच मी आपल्या चरणाशी आलोय. श्रीमंत्या, तू असं कर, येथून जवळच शेख नूर मोहद्दीन बाबांचं दर्गा आहे. त्या ठिकाणी जा, फकीरांना जेवण घाल आणि बाबांच्या वर चद्दर मात्र चढव वर का. महाराज, आज्ञेप्रमाणे आजच शेख नूर मोहद्दीन बाबांच्या दर्शनासाठी जातो व आपण सांगितल्याप्रमाणे करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. महाराज आहेत का? कशाला? एवढे सगळे भक्त मंडळी बसलेत, दिसत नाही का तुला? हा बाई, मला महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. महाराज कुणालाही कुठेही दर्शन द्यायला खिरापत वाटली होय तुला? जा, आज दर्शन होणार नाही, समजला? बाई, मी खूप लांबून आलो आहे. बघा, माझ्या पायाची चाळण झाली. माझ्यावर दया करा, महाराजांचं दर्शन घेऊ द्या. आता गो बया, लांबून आलास होय? मग काय पाय चेपू तुझे? नग नग का पंचायती घेऊन वाळू तुला? अरे जा,
बैजा तिकडे, आलाय मोठा लांबून. बाई मी तुमच्या पाया पडतो, माझ्यावर दया करा, मला महाराजांचं दर्शन घेऊ द्या हो. सुंदराबाई, तुला दया कशी येत नाही? होय, सोड त्याला आत. गपरे मुडद्या, तुला रे काय करायचं मधी मधी मधी? हे बाबा, तिला एक आणा दे. होय, तिची सत्ता आहे ना. जातोस का घालू काठी डोक्यात? आणि काय हो, तुम्ही सगळे महाराजाकडे तुमचं संकट घेऊन येता, पण महाराजांना काय लागते हे तुम्हाला माहिती आहे का? हा, महाराजांच्या गंधास केशर लागतो, कापूर लागतो, बडाकू लागतो, बैलास पेंड लागतो. हा, पण काय करायचं, खर्चच भागत नाही. महाराज तर कधीच कुणाला मागत नाही. अहो, तुम्ही सगळ्यांनी मनानेच द्यायला पाहिजे. हा, तुम्ही आज 1 आणा द्याल तर महाराजांच्या कृपेने तुम्हाला उद्या 2 आणे मिळतील, 2 आणे. सुंदराबाई, खोटं बोलू नकोस. महाराजांचा सर्व खर्च चोळपाच करतो. आहा हा 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 हा, चोळप्पा करतो म्हणे. अष्टदळभद्री मेला, पदरात 3-3 लेकरं, त्यानं त्याचा संसार चालवावा का स्वामींचा खर्च करावा म्हणे चोळप्पा खर्च करतो. चल जा बाईस तिकडा. जाऊ द्या हो बाई, हे घ्या 2 आणे. आणा द्या इकडं, आणा. अहो, तुम्हाला दर्शन पाहिजे ना? अहो मग द्या की, काय तोड बघत बसला? आणा इकडे. हो द्या, तुम्हाला पाहिजे ना दर्शन, आणा. अहो, मला काय हौस आहे तुम्हाला पैसे मागायची? अहो पण काय करणार, महाराजांचा खर्चही तसाच आहे. तुम्ही भक्तगणांनी समजून द्यायला पाहिजे की नाही? अहो हे बघा, माझी साडी बघा किती फाटलेली आहे, पण आणायला पैसे देखील नाहीत. काय करणार, स्वामींच्या सेवेला वाहून घेतला आहे ना. बाई रडू नका, हे घ्या लुगड्याला पैसे. अहो देऊ नका पैसे लुगड्याला. शालू साड्याने पेट्या भरल्यात तिच्या. खोटे बोलते खोटारडी. अरे मेल्या, अरे मी खोटं बोलले ना, माझी जीभ झडून जाईल रे, माझी जीभ झडून जाईल. हा, मला खोटं बोललं म्हणतोस? हा, चल चल जात, नाहीतर काठी घालते मग डोक्यात तुझ्या. आणि काय हो, सगळे काय तोंड बघत बसलात तुम्ही? स्वामी महाराजांचं दर्शन आता इथं होणार नाही. स्वामी महाराज तळ्यावर गेले, तळ्यावर. जावा तिकडेच दर्शन घ्या. चला उठा उठा, चला म्हणते ना, चला. अरे चला रे, काय तोंड बघता? चल रे, चल चल आज चल. आले दर्शन घ्यायला, चला. हा सुंदराबाई, चालू द्या चालू द्या. चालू द्या चालू द्या. हा, अरे मेला मुडद्या. समर्थ माझा.
काय करीत होता? कपडे धुवत होता. तसेच अंतःकरण सुद्धा धुवा. प्रत्येक मानव प्राण्याच्या सत्कर्म व दुष्कर्माच्या योग्यतेनुसार भाग्य प्राप्त होते. मानव प्राणी या माया मोहपाशात अडकून नाना कुप्त्या करून या मतलबी दुनियेत अनेक प्रकारचे दुःखे भोगीत असतो. हे दुःख निवारण होण्यासाठी सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तुमचे दुःख निवारण होणार नाही. हर हर शंभो शिवशंकर शंभो, हर हर शंभो शिवशंकर शंभो, हर हर शंभो शिवशंकर शंभो. దండములు అయ్యా గురురాయ, నీ పాదాలంకు దండములు. तुमको मेरा 1000 बार नमस्कार. भक्ता, काय इच्छा धरून आलास? गरिबीला कंटाळलास? अरे ఏం కోరికతో వచ్చావురా? అయ్యా గురురాయ, నా దారిద్రము చెప్పతరం కాదు. నేను నా భార్య పిల్లలము ఉపిడుపాసంతో చచ్చిపోతున్నాము. मेरे छोटे छोटे बच्चे भूख प्यास से तड़प रहे हैं. मेरा कल्याण करो महाराज. नी पादानिकी शरणम शरणम स्वामी. अरे आम्ही संन्यासी, आमच्याजवळ धनद्रव्य नाही रे. ఒరే అసలే మేము సన్యాసులం రా. మా దగ్గర ధనము ద్రవ్యము లేవు. ఓ మట్టి హే లే जा. మన్ను తీసుకొని ఏం చేయాలి గురుడా? अरे ती मातीच तुझी सोबती आहे रे. नको असेल तर चालता हो. हर हर शंभो शिवशंकर शंभो. अरे अरे स्वामी महाराज जी का प्रसाद है वो, ले लो. उनकी महिमा तुम्हें मालूम नहीं है, ले लो. स्वामी महाराज, तुम मट्टी नहीं चांदी का लड्डा दिया है. स्वामी महाराज गारी महिमा अगाधమైన ఉన్నది. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. तर अशा प्रकारे दिवसेंदिवस महाराजांचा महिमा वाढत होता. त्यांची कीर्ती वाढत होती. महाराजांची कीर्ती वाढते म्हटल्यानंतर गावामध्ये काही असंतुष्ट लोक सुद्धा होतेच. या असंतुष्ट लोकांनी काही कारवायाला प्रारंभ केला. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या महाराजांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. आज तर त्यांनी कहर केला. गावातील खंडोबा मंदिरासमोर चोळप्पा आणि स्वामी महाराजांना बोलवण्यासाठी गाव पंचायतीची त्यांनी दवंडी दिली. ऐका हो ऐका. अक्कलकोट गावातील सर्व लोकांना कळवण्यात येते की आपल्या गावातील चोळप्पा एका अनोळखी भोंदू बाबास आसरा देऊन महाराज म्हणून पूजा करीत आहे व लोकांनाही पूजा करायला लावत आहे. यामुळे गावातील लोक पैसा अडक्यास फसतील अशी शंका आहे. यामुळे गावच्या इमारतीला धक्का पोहोचणार आहे. याची पूर्ण चौकशी करण्यासाठी आणि त्या भोंदू बाबाला गावात राहू द्यायचं का नाही यासाठी गावच्या खंडोबाच्या मंदिरात गाव पंचायत सभा उद्या सकाळी 10 वाजता बोलवण्यात आली आहे. हो केळरी केळरी. थांबा थांबा, शांत व्हा. सभा सुरून बराच वेळ झाला तरी त्या चोळप्पाचा आणि भोंदू महाराजांचा पत्ता नाही. आम्ही बोलावून देखील ते या सभेला हजर राहिलेले नाहीत. यावरून त्यांच्यावर झालेला आरोप हा खरा ठरलेला आहे. विष्णुबुवा, आम्ही गाव प्रमुख या नात्याने विष्णुबुवांना आदेश देतो की त्यांनी चोळप्पाच्या वाड्यावर जाऊन त्यांना काही प्रश्न विचारून त्यांचा समाचार घ्यावा. विष्णुबुवांना त्यांच्याकडून योग्य उत्तरे मिळाल्यास आम्ही सारे गावकरी महाराजांना शरण जाऊ. अन्यथा त्या भोंदू महाराजांना दिवसभराच्या आत गाव सोडून जावे लागेल.
महाराज, हे विष्णुबुवा ब्रह्मचारी आहेत. त्यांनी वेद विद्याभ्यास केलेला आहे. यांची ब्रह्मसूक्तावर अनेक व्याख्याने झालेली आहेत. यांची कीर्ती गावोगाव पसरलेली आहे. तुमच्याबरोबर ब्रह्मसूक्तावर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. महाराज, आपण स्वतःला अवतारी पुरुष म्हणून घेत आहात. या भक्तांना चमत्कार दाखवून भोळ्या भाबडांचे वशीकरण करून घेत आहात. आपले ज्ञानकौशल्य काय? आपण वेदशास्त्र पुराण काही सांगत नाही. आपण कसले स्वामी, कसले अवतारी पुरुष हो? तुम्हास एखादे ब्रह्मसूक्त तरी येते का हो? विष्णुबुवा, तुम्ही वेदांत पंडित असाल तर असो, पण असे आव्हानात्मक प्रश्न विचारून महाराजांना त्रास देऊ नका. मूर्ख जन हो, हे कसले महाराज? यांना वेदांताचे ज्ञान नाही. जादूगाराप्रमाणे चमत्कार दाखवून स्वतःच अवतारी पुरुष म्हणून घेतात. लोक हो, यांचा जन्म कुठला? यांचा गुरु कोण? कोठून आला? वेद विद्याभ्यास जाणत नाहीत. याच्या नादी लागून वेळ का घालवता? तेवढाच वेळ आमच्याकडे द्या. आम्ही तुम्हास वेद विद्याभ्यास शिकून ज्ञानी करू. या वेड्याच्या मागे लागू नका. विष्णुबुवा, तुम्ही इथून चालते व्हा. तुमचे पांडित्य आम्हास नकोय. तुमचे वेदशास्त्र, तुमचा अभ्यास आम्हास नकोय. भुजंगा, शांत, गप्प बैस. विष्णुबुवा, अरे स्वप्नात तुझ्या अंगावर हजारो विंचू पडले. त्यातला एक विंचू चावला की बोंबा मारी तुटलास, होय की नाही? हां, आणि इथं येऊन ब्रह्मसूक्ताच्या गोष्टी करतोस. अरे ब्रह्मसूक्त म्हणजे काय? वाटेवर पडलेली वस्तू आहे. बाजारातली भाजीपाला समजतोस मूर्खा? तू केवळ पडत मूर्ख आहेस. पंचायतमध्ये फार वाचाळपणा केलास आणि इथं येऊन ब्रह्मसूक्तावर चर्चा करतोस म्हणजे तू काय योगी झालास? तुला ब्रह्मसूक्त पाहिजे ना? ऐक. ओम नमस्ते सतते जगत्कार्याय, नमस्ते चित्ते सर्वलोकाश्रयाय, नमो द्वैततत्त्वाय मुक्तिप्रदाय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय. त्वमेक शरण्यं त्वमेक वरण्यं त्वमेक जगत्पालक स्वप्रकाशं त्वमेकं जगत्तत्तु मातृ त्वमेकं परं निश्चलं निर्विकल्पं. भयानां भयं भीषणं भीषणानां गतिं प्राणिनां पावनं पावनानां महोच्चैर्मदनां नियन्तृ त्वमेकं परं रक्षणं रक्षणानां. वयं त्वां स्मरामि, वयं त्वां भजामः, वयं त्वां जगत्साक्षिरूपं नमामः. तदेकं निधानं निरालम्बमीशं भवामो विभूतं शरण्यं व्रजम. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की. तर मंडळी,
स्वामी समर्थांचा समाचार घेण्यासाठी आलेले गावकरी महाराजांच्या सेवेमध्ये तल्लीन झाले. त्यांच्याबरोबर संपूर्ण गाव शरण आला. हा आनंद चोळप्पाच्या मनामध्ये मावेना, त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. चोळप्पा घरचा फार दरिद्री होता बरं का, हा, पण महाराजांवर त्यांची श्रद्धा नितांत भावाची होती. परमश्रद्धेय असा पद्धतीचा तो होता. स्वामींनी त्याच्या भक्तीची परीक्षा अनेक वेळा घेतली. अनेक वेळा चोळप्पाच्या कुटुंबियांना त्रास दिला. ज्या अंथरुणावर चोळप्पाची मुलं झोपायची त्यावरती महाराज जाऊन बसायचे. घरामध्ये जर चूल पेटवलेली असेल तर महाराज त्या चुलीमध्ये पाणी ओतायचे. सोवळ्यानी कुणी जर पंगत वाढायला सुरुवात केली असेल तर महाराज स्वतः म्हणायचे मी पण सोवळ्यानी वाढतो, आणि म्हणून नग्न व्हायचे आणि मग पंगत वाढायला सुरुवात करायची. असा नाना प्रकाराने त्यांनी त्रास दिला. अहो एवढंच काय, त्यांच्याच घरात म्हणजे चोळप्पांच्याच घरात महाराज स्वतः आत जाऊन बसले आणि त्यांनी घराला कडी लावली. आतमध्ये कोण येतो हे पाहू असं म्हणून हातामध्ये छडी घेऊन घरच्याच माणसांना ते बाहेर घालवायला लागले. असे हे लहरी महाराज. स्वामी महाराज, पोळ्या झाल्या आहेत. मी विहिरीतून पाणी आणते, तोपर्यंत लक्ष ठेवा. मी येताच आपण भोजनाला बसू. अलख निरंजन आदेश. महाराज, भोजनाला या. हातपाय धुवून घ्या. महाराज, जेवायला या. मुलं उपाशी आहेत. महाराज, मुलं सकाळपासून उपाशी आहेत. ते काय सांगू नको. चल बाहेर, चल. चला, चल चल. महाराज, अन्नाची नासाडी करू नका. महाराज, हे काय सांगू नको. चल घराबाहेर. घर का तुझ्या बापाचं आहे? हा, चला बाहेर. घरात आला तर या काठीशी काठ आहे. महाराज, आई मला भूक लागली, मला जेवायला दे. महाराज, या मुलांवर तरी दया करा. महाराज, यांना घरात जाऊ द्या, जेवू द्या. घर काय तुझ्या बापाचं आहे? खबरदार, घरात आला तर या काठीशी गाठ आहे. हा काय प्रकार आहे? आणि मुलं इथं झोपली? अहो, हे सगळं स्वामी महाराजांचीच कृपा आहे. कोणाला ते घरात येऊ देत नाहीयेत. स्वतःही उपाशी आहेत आणि आम्हालाही उपाशी ठेवलंय. कारण तरी काय म्हणायचं? एखाद्या लहान मुलाप्रमाणे
स्वामी महाराज नेहमी त्रास देत असतात. आम्ही कधी काय तक्रार केली का? पण आज तर कहरच झाला. घरासमोर आलेल्या गोसाव्यास पोळ्याची पूर्ण टोपलीच देत होते. मी आले म्हणून बरं झालं, नाहीतर त्या सर्व पोळ्या त्या गोसाव्याच्या झोळीत गेल्या असत्या. मी टोपली त्यांच्या हातून काढून घेतली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी आम्हाला घराबाहेर हकलून दिलं. म्हणून मुले रडून इथे झोपी गेली. आता तुम्हीच सांगा, माझी चूक तरी काय? आता गप्प राहा. स्वामी महाराज, आता उठा, हातपाय धुवून घ्या, आपण जेवायला बसू. मला सुद्धा खूप भूक लागली आहे. खबरदार, एक पाऊल पुढे टाकलास तर डोक्यात काठी घालीन. महाराज असे करू नये. भुकेने तुमचा चेहरा सुकलाय. तिला तर कवडीची अक्कल नाही. हवं तर तिच्या वतीने मी माफी मागतो. मला नाही भूक. असे कसे महाराज? हे बघा, तिला आपण माहेरी पाठवून देऊ, म्हणजे तिला चांगली शिक्षा मिळेल. मग तर झालं. अरे, ती माहेरी गेली म्हणजे मला जेवायला कोण देणार? होय ना. मग उठा, तिला तुमचा राग माहित नाही. महाराज, मला माफ करा महाराज, माझी चूक झाली. अरे रे, अगं तू माझी आई आहेस. आईनं मुलाची माफी मागायची नसते, त्याचा हट्ट पुरवायचा असतो. घे घे काठी, घाल माझ्या डोक्यात, घाल. असं बोलू नका. चला चला, जेवायला चला. अगोदर मुलांना जेवायला वाढ, नाही का ग माई? अगोदर मुलांना जेवायला वाढू, मग आपण जेवू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की. महाराज चंचल असल्यामुळं कधी काय करतील हे काही सांगता येत नव्हतं. एकदा असंच चोळप्पाचं घर सोडून ते वनामध्ये निघाले. महाराज 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 आता घरी चला. महाराज महाराज, मी घरदार सोडेन, बायको सोडेन, सर्व काही त्याग करेन. महाराज महाराज, मी तुमच्या चरणी राहीन. महाराज आता घरी चला. अरे सोळ्या, अरे आम्ही संन्यासी माणसं, आमच्या मागे लागू नका. तुम्ही घरी जावा, प्रपंच करा. हर हर शंभो शिवशंकर शंभो. वटवृक्षास्थळी अक्कलकोटी वड, वडाचे झाड, मूळ पुरुष. स्वामी दया घन हो समर्थ माझा, स्वामी दया घन हो समर्थ माझा, स्वामी दया घन हो समर्थ माझा. काय विष्णुबुवा, आज ब्रह्मसुक्तावर चर्चा करायची का? नको नको. अहो, आता मला माझीच कीव येते. सारा गाव स्वामी महाराजांना शरण आला आहे. आता चर्चा नको, मनात काही शंकाही नाही. आपणही महाराजांच्या सेवेत राहू आता. अहो चोळप्पा, काय आश्चर्य आहे बघा. त्या तुकोजी होळकरांना स्वामी महाराजांनी म्हणे अबू पहाडावर दर्शन दिले होते. अहो, पण महाराज अबू पहाडावर कधी गेले होते? अहो, महाराज कोणाला कोणत्या रूपाने कुठे दर्शन देतील काही सांगता येत नाही. हो, महाराजांची लीला आगाध आहे. अहो, त्या नारायण भटांना सुद्धा 4 महिन्यांपूर्वी गिरी पर्वतावर दर्शन दिले होते म्हणे. काय आश्चर्य. अहो, महाराज अक्कलकोट सोडून कधी गेलेच नाही. हां, मातनळीच्या जंगलात जातात तेव्हा आम्ही असतोच की बरोबर. असे असताना तुकोजीरावांना अबू पहाडावर आणि नारायण भटास गिरी पर्वतावर दर्शन होते. काय लीला आहे महाराजांची. धन्य धन्य सद्गुरुनाथा. हा, गप्पा टप्पा बंद करा. महाराज येतील इतक्यात. चला उठा, साफ सफाईला लागा, समजला? हा, साफसफाई करा, नाही तर सुंदराबाई इंगा दाखवल. ए, तू कशाला मला चोंबडेपणा करतोस? हा, मी का चोंबडापणा केला ग बाय?
मी काय तुझ्यासारखा पैसे उकळत नाही, भक्तांना लुटतेच लुटते. दही दूध ताक तूप लागतंय म्हणून. हात मिळाल्या, तू माझ्यावर नजर ठेवून हायस वय रे? अरे मी भक्तांना एकटी लुटते, पण तुम्ही सगळे बसून खाताव की. सुंदराबाई, उगीच आमच्यावर कशाला आळा घेताय? तुमचा स्वभाव हा असा म्हणून आम्ही तुमच्याकडे कधी काही मागितलं नाही आणि तुम्हीही आम्हाला काही दिलं नाही. हा, तू ले आप मतलबी बाई आहेस. अरे बोक्या, तुझा मुर्दा बसला तुझा. हा बसला रे बसला, चटका बसला. खरं बोललं म्हणजे लगेच राग आला बघ. राग कशाचा र? हा, राग कशाचा? अरे स्वामी महाराजांची कामे मीच करते सगळे. हा, स्वामी महाराजांना काय लागत नाही? जेवण खाण पूजेच्या वस्तू. सुंदराबाई, अशाने तुम्ही महाराजांना बदनाम करताय. ही वृत्ती बरी नव्हे. तू किती जरी नाही म्हटलं ना तरी महाराजांना या सगळ्या गोष्टी कळतात बरं का. कळू दे कळू दे कळू दे. स्वामी महाराज मला काही पण म्हणत नाहीत, समजला? पण तुला मोकळीक नाही. तुझा पापाचा घडा भरला म्हणजे घडा फुटणार. पण काय पण मनात चोळप्पा, सुंदराबाईचं भाग्य उजाळलं. अगदी मालामाल होऊ लागली. पण म्हणतात ना, नदी किनारे बगला बैठे चुनचुन मछली खाय. अरे बाई माणसाला असं बोलू नये. ती बाई आहे होय? बाई म्हणजे काय रे? मुंज बाई हाय, पण बाई माणूस हाय. जोवर चालतंय तोवर चालू दे. असं म्हणजे तुम्हा सगळ्यांचा डोळा माझ्यावर आहे म्हण की. पण याद राखा, स्वामी महाराजांना सांगून तुम्हा सगळ्यांना हाकलायला लावील, हाकलायला. आम्हाला हाकलायला जाऊन आणि तूच गेली तर? मी नाही जाणार. मी महाराजांची खूप सेवा केली आहे आणि ते मला स्वतःच्या मुलीप्रमाणे मानतात, समजला? हा, वय 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 वय, मुलीप्रमाणे मानतात आणि आम्हाला मात्र दुसऱ्याप्रमाणे वागवतात. म्हणजे तू जवळची आणि आम्ही? हे बघा, ते मला काही माहित नाही. तुम्ही सगळे महाराजांचे भक्त आहात. भक्ताप्रमाणे यायचं आणि भक्ताप्रमाणे जायचं, नसत्या चौकशा करायच्या नाहीत, समजला? म्हणजे त्याचं काय सुंदराबाई? भक्तांनी दिलेल्या सर्व वस्तूवर सर्व भक्तांचा अधिकार असतो, तुझ्या एकटीचा नाही. ए, ज्या शहाणपणा शिकू नकोस मला. तुम्ही सगळे आयते बिळ्यातले नागोबा आहात, नागोबा. मला शहाणपणा शिकवायचं नाही, समजला? सुंदराबाई, तुमची पुण्याई संपली. तुमच्या अशा वागण्याने गावातील भक्तांनी तुमच्या पुढे हात टेकले आणि अखेर त्यांनी गव्हर्नर व संस्थानिकांना तुमच्या विरुद्ध तक्रार केली. आता तुमची हकालपट्टी होणार, यात तीळ मात्र शंका नाही. असं म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात मीच खुपते तर? ठीक आहे, मी जाते इथून निघून. मग तर झालं ना समाधान तुमचं? सुंदराबाई, असं रडू नका. होय, रडू नका. तुम्ही काही बोलू नका हो. तुम्ही तर सगळं हे बोलायला लावता आणि वर साडसूतपणाचा आव आणता. ते काही नाही. मी आता जाते आणि कशी विहिरीत जेवण देते. नाही हो सुंदराबाई, यात चोळपाचा काही दोष नाही. तुम्ही सगळे एकाच माळ्याचे मणी हो. येऊन जाऊन सगळा तुमचा माझ्यावरच राग आहे. ठीक आहे, मी जाऊन विहिरीमध्ये जीव देते, मग तर तुमचं समाधान होईल ना? होईल ना? काय म्हणावं या बाईस? जाऊ द्या हो. तुम्ही तरी तिच्या तोंडाला का लागता? बाईचे गुण माहित असता आपण का उगीच काही बोलून वाईट व्हायचं? अहो, मी तिला काहीही बोललो नाही. अगोदर पासूनच ती माझा रागराग करते. चोळप्पा, महाराजांच्या नावावर तिने भरपूर मालमत्ता गोळा केली. असं किती दिवस चालणार? महाराजांची बदनामी होणार नाही का? अरे बाबा, जाऊ दे. ज्याचे पाप त्याच्या संगे. पण आता एवढ्यात महाराज येतील. त्यांनी जर सुंदराबाई कुठे गेली म्हणून विचारले तर काय सांगायचं? विचारू द्या की, खऱ्याला मरण नाही, मी सांगतो की. असं? ते बघ, महाराज येत आहेत. सांग तुला काय सांगायचंय ते. हर हर शंभो शिवशंकर शंभो, हर हर शंभो शिवशंकर शंभो. आज आपणापैकी कोण नाही रे चोळ्या? सुंदराबाई महाराज. महाराज,
सुंदराबाई माझ्याशिवाय चोळप्पाशी भांडण करून शान विहिरीत पडती म्हणून गेली हाय. अरे विहिरीवर ती रडत बसलीये, जा तिला बोलावून आण. मी बोलावलं म्हणून सांग. वय 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 महाराज वय वय. अरे तिचं वागणं आमच्या लक्षात आलंय, क्षमा असो. सुंदराबाई महाराजांनी बोलवलंय. महाराज, उद्या दत्त जयंती आहे. सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही उत्सव करायचा आहे. मग करा तयारी. या शहराला काय झालंय? कुठे राख आहे तर कुठे धूरच धूर. का कोणी काहीच बोलत नाही? निमूटपणे धूर का सहन करतो? सहनशक्तीचा आता कडेलोट झालाय. विधवा सिगारेट विडी पेटली असेल जिथं, सार्वजनिक जागी सिगारेट विडी ओढायची मनाई आहे. उल्लंघन झाल्यास होईल दंड. धूम्रपान करू नका, करू देऊ नका. धूम्रपान ठरेल महाग. आनंद कोणाला नको असतो, पण कोणत्या किमतीला? धूम्रपान महाग ठरतं. धूम्रपान तुमच्यासाठी हानिकारक आहे आणि तुमच्या प्रियजनांसाठीही. धूम्रपान महाग ठरेल. स्वामी समर्था, स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था. 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 झुम पाक झुम झुम पाक झुम झुम पाक झुम झुम पाक. भक्तीच्या वाटेवर होता एक औदुंबर. भक्तीच्या वाटेवर होता एक औदुंबर. भक्तीच्या वाटेवर होता एक औदुंबर. औदुंबराच्या छायेत बसले होते गंबर. औदुंबराच्या छायेत बसले होते गंबर. स्वामी समर्था, स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था. स्वामी समर्था, स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था. तद्गुरुदैवत स्वामी साऱ्या दुनियेचे. स्वामी साऱ्या दुनियेचे. स्वामी साऱ्या दुनियेचे. दत्त गुरुदैवत स्वामी साऱ्या दुनियेचे. तीन शिरे सहा हात त्याला करा दंडवत. औदुंबराच्या छायेत बसले होते गंबर. औदुंबराच्या छायेत बसले होते गंबर. झुम पाक झुम झुम पाक झुम झुम पाक झुम झुम पाक. स्वामी समर्था, स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था. स्वामी समर्था, स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था. हृदयाचे आसन भक्तीचे भोजन. हृदयाचे आसन भक्तीचे भोजन. हृदयाचे आसन भक्तीचे भोजन. ध्यान कर स्वामींचे घ्या नामाचे निरंजन.
औदुंबराच्या छायेत बसले हो दिगंबर औदुंबराच्या छायेत बसले हो दिगंबर झुंपाक झुम झुंपाक झुम झुंपाक झुम झुंपाक स्वामी समर्था स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था स्वामी समर्था स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था तेहतीस कोटी रूपांचा राजा स्वामी समर्थ राजा स्वामी समर्थ राजा स्वामी समर्थ 33 कोटी रूपांचा राजा स्वामी समर्थ ब्रह्मा विष्णू महेशाचा संगम स्वामी समर्थ औदुंबराच्या छायेत बसले हो दिगंबर औदुंबराच्या छायेत बसले हो दिगंबर झुंपाक झुम झुंपाक झुम झुंपाक झुम झुंपाक स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था भक्तीच्या वाटेवर पाय पडती काट्यावर भक्तीच्या वाटेवर पाय पडती काट्यावर भक्तीच्या वाटेवर पाय पडती काट्यावर विषमत्सर मोहाचा मारा होतो जीवावर नका पडू नका रडू सोपवा स्वामीवर औदुंबराच्या छायेत बसले हो दिगंबर औदुंबराच्या छायेत बसले हो दिगंबर भक्तीच्या वाटेवर हो भक्तीच्या वाटेवर होता एक औदुंबर औदुंबराच्या छायेत बसले हो दिगंबर औदुंबराच्या छायेत बसले हो दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 स्वामी महाराज स्वामी महाराज आपण माझ्यासारख्या दीन भक्ताच्या घरी भोजनास यावं महाराज अवश्य अवश्य धन्य स्वामी महाराज धन्य जय देवा माझ्या स्वामी समर्था माझ्या स्वामी समर्था ओवाळू आरती माझ्या निर्गुण समर्था ओम ब्रह्म परब्रह्म ओवाळू आता स्वामी ओवाळू आता दत्तात्रय अवतारा स्वामी सद्गुरुनाथा जय देवा माझ्या स्वामी समर्था माझ्या स्वामी समर्था ओवाळू आरती माझ्या निर्गुण समर्था ओवाळा भावे स्वामी समर्था भावे स्वामी समर्था दोन्ही कर जोडोनी चरणी ठेवीला माथा जय देवा माझ्या स्वामी समर्था माझ्या स्वामी समर्था ओवाळू आरती माझ्या निर्गुण समर्था सगुण रूप दत्त स्वरूप अवतरला दाता आमचा अवतरला दाता
अक्कलकोट निवासी अक्कलकोट निवासी आमचा कैवारी त्राता जय देवा माझ्या स्वामी समर्था माझ्या स्वामी समर्था ओवाळू आरती माझ्या निर्गुण समर्था. रडतोस काय? तू आमच्या दरबारात आलात कसा? मूर्खा, आत्महत्या करून तुझ्या शरीराचे नाश करून घेण्याचा अधिकार तुला काय होता रे? तुझे येणे रुपये बुडाले म्हणून तू आत्महत्या केलास, पण तू एक चैतन्य स्वरूप आत्मा जाऊन पिशाच्य योनीत यातना भोगीत आहेस. तू याला रुपये मागतोस? अरे, तुझ्या या पापकर्माला जबाबदार धरून याचे तू हालापेष्टा करतोस. त्याच्या सुखी कुटुंबाचे विध्वंस करून पुन्हा पुन्हा पाप करीत आहेस. अरे, या मानवाने चलनवलन कार्यासाठी कागदाचे तुकडे नाण्याच्या तुकड्याचे शिक्के केलेले आहेत. या शिक्क्यांचा तुझ्या पिशाच्या दरबारी त्याचा काय उपयोग? तू याचा नाद सोड. जा, चालता हो, ही स्वामींची आज्ञा. मला मागच्या मार्गाने जायचं नाहीये. मला मोक्ष प्राप्त करून द्या. जा, त्या चिंचेच्या झाडावर बस, पुढे तुझा उद्धार होईल. जा. अरे, तुझ्याकडे हुकूम येऊन 4 दिवस झाले, अंमलबजावणी करायला भीतोस? तुझी अंमलबजावणी तू करू शकतोस महाराज. नाही जोळ्या, सुंदराबाईचे दिवस भरलेत, मी काही करू शकत नाही. काय हो, माझ्या वाचून काही काम अडलं होतं का तुमचं? इतके परमभक्त बसले आहेत तुमचे, त्यांना सांगा की कामे. यापुढे मी एकही काम करणार नाही, समजलं? सोड्या, तो हुकूम घे आणि तिला वाचून दाखव. जी महाराज. गव्हर्नरचा असा हुकूम आहे की सुंदराबाईंनी आजपासून स्वामींच्या सेवेत राहू नये. तिने तुरंत इथून निघून जावे. गावातील भक्तांच्या तक्रारीनुसार हा हुकूम बजावण्यात आला आहे. असं म्हणजे एकंदरीत हा सगळा तुमचाच गाव आहे तर? सुंदराबाई, हुकुमाप्रमाणे चीज वस्तू जमा करा. सुंदराबाई, मुकाट्यानं बाजूला व्हा. मी नाही जाऊ देणार. मुकाट्यानं बाजूला नाही जाऊ देणार मी. मुकाट्यानं बाजूला व्हा. महाराज, मला क्षमा करा महाराज. महाराज, माझ्याकडे चुकलं महाराज. महाराज, महाराज, मला क्षमा करा महाराज. महाराज, मला क्षमा करा महाराज. महाराज, महाराज, माझी पेटी महाराज. महाराज, माझी पेटी महाराज.
महाराज त्यामध्ये माझे पैसे आहेत महाराज. महाराज त्या सगळ्या वस्तू माझ्या आहेत महाराज. माझे भांडे महाराज. महाराज माझे भांडे. माझ्या सगळ्या पिशव्या महाराज. खारचा बघा महाराज. महाराज महाराज हे सगळं माझं आहे महाराज. मला क्षमा करा महाराज. मला क्षमा करा महाराज. माझी गागर. चला महाराज मला क्षमा करा महाराज. महाराज मला क्षमा करा महाराज. मला क्षमा करा. सुंदराबाई, या जगातली कोणतीही वस्तू तुझी नव्हती आणि नाही. स्वामी समर्थांची लीला आणि त्यांचा महिमा अगाध अशा स्वरूपाचा आहे. ज्या त्या भक्ताच्या भावनेप्रमाणे महाराजांनी त्या त्या भक्ताची मनोकामना पूर्ण केलेली आहे. काय गे आजीबाई, एवढ्या म्हातारपणी आईच्या वारीला जातीस वय? नाही बाबा, मी आयुष्यभर न चुकता आई जगदंबेची वारी केली रे बाबा. आई जगदंबे, चालून चालून थकले ग आई. आता इथून पुढं काय मला वारी होणार नाही बाई तुझी. आता इथूनच माझी वारी मानून घे आई. धन्य झाले मी स्वामी समर्था. स्वामी समर्थ महाराजा, देवी जगदंबेच्या रूपात तुम्ही मला दर्शन दिलं. ए म्हातारे, काय बडबडतीय? काय स्वामी महाराजांनी तुला आई जगदंबेच्या रूपात दर्शन दिलं? हा बाबा, स्वामी समर्थांनी आई जगदंबेच्या रूपात मला दर्शन दिलं. मी धन्य झाले, मी धन्य झाले देवा, मी धन्य झाले. अगाध महिमा समर्थांची. धन्य धन्य गुरु माऊली श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ज्यांना नेत्र नव्हते, अंध होते, दृष्टी नव्हती, अशांना दृष्टी दिली, नेत्र दिले. कुणाच्या व्याधी दूर केल्या. एखादा दरिद्री असेल तर त्याला धनवंत केलं. अनेक सिद्धांत आणि दृष्टांतांनी त्यांनी अनेक भक्तांचा उद्धार केला. स्वामी महाराज अक्कलकोट संस्थानिकांच्या राजवाड्यामध्ये एकदा गेले. स्वामी समर्थांचं आगमन झालंय असं म्हटल्यानंतर संस्थानिकांनी त्यांची षोडशोपचारे पूजा केली. आणि मग ही पूजा झाल्यानंतर महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. याच कालावधीमध्ये भारतभूमी स्वतंत्र करण्याचं वारं वाहत होतं. काही क्रांतीवीरांनी महाराजांकडे धाव घेतली. महाराजांना विचारलं की आम्ही शस्त्राच्या जोरावर, तलवारीच्या जोरावरती स्वातंत्र्य आणू इच्छितो. महाराज थांबले. त्यांनी त्या क्रांतीवीरांकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले, अजून वेळ आलेली नाही. शस्त्राच्या जोरावर, तलवारीच्या जोरावरती तुम्ही क्रांती करण्याचं स्वप्न बाळगू नका. शांतीच्या जोरावरती क्रांती करा. महाराजांनी शांतीच्या जोरावरती क्रांती करण्याचा आदेश दिला. महाराजांसमोर ठेवलेल्या तलवारीस जर महाराजांनी स्पर्श करून आपल्या हातात दिली तर आपणा सर्वत्र यश मिळेल. असा आतताईपणा करू नका. भारत स्वतंत्र व्हायला अजून वेळ आहे. शत्रू तुमचा बलवान आहे. त्याच्या समोर तुमच्या तलवारी टिकणार नाहीत. तुम्ही शांतीच्या मार्गाने क्रांती करा. हर हर शंभो.
स्वामी महाराज कधी कुठे वटवृक्षाखाली, कुठं रानावनामध्ये, कधी नूर मोहद्दीन बाबांच्या दर्ग्यामध्ये, असा अनेक ठिकाणी जात येत असत आणि कुठेही बसत. अशा पद्धतीने त्यांचं कार्य चाललेलं होतं. महाराज महाराज मला दया करा महाराज. महाराज महाराज मला दया करा महाराज. महाराज कुठे आहेत महाराज. महाराज मला दया करा महाराज. महाराज स्वामी महाराज मला दया करा स्वामी महाराज. माझं चुकलं स्वामी महाराज. महाराज माझी चूक झाली महाराज. सुंदराबाई, अहो असं काय झालं तुम्हाला? मी महाराज यांचे ऐकलं नाही. स्वार्थी बुद्धीने महाराजांच्या नावावर पैसा अडका जमा करण्याचं वाईट काम मी केलं आणि त्याचाच राग स्वामी महाराजांना आला आणि त्याने माझी अशी दशा झाली. मला आता पश्चाताप झाला आहे की माझी चूक स्वामी महाराजांनी पदरात घेऊन मला माफ करावं म्हणून मी शरण आले आहे. महाराज महाराज तुम्ही कुठे आहात महाराज. माझ्यावर दया करा महाराज. माझ्यावर दया करा महाराज. बसा बसा, महाराज येतील इतक्यात. सुंदराबाई, मी तुला सांगत होतो असं वागू नको म्हणून. तू का माझं ऐकलं नाही. आता महाराजाची कृपा झाली तर तुझं कल्याण होणार बघ. मेरा ताल्लुक मुगल से है, मेरी निस्बत मुगल से है। मैंने स्वामी महाराज का नाम बहुत सुन रखा है। बड़ी पहुंची हुई हस्ती हैं। उनसे मिलने का इश्तियाक मुझे यहां पर खींच लाया। कहां हैं आपके स्वामी महाराज? वो है हमारे समर्थ सदगुरु योगीराज स्वामी महाराज, यही है। अच्छा, वो देखो आ रहे हैं। सुभान अल्लाह। स्वामी साहब, आपके चेहरे मुबारक में वो कशिश देख रहा हूं जो मैंने सुल्तान हिंद हजरत ख्वाजा गरीबन नवाज के किरदार और सिफत में देखी है, महसूस की है। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र है अक्कलकोट में मुझे अजमेर मिल गया। बेशक ये भूल नहीं हो सकती, ये भूल नहीं हो सकती स्वामी साहब। स्वामी साहब, मेरे दिल के अंदर आपका गायबाना तारुफ हो चुका है। मैं मजहब से, धर्म से अच्छी तरह वाकिफ हूं, मैं इल्म रखता हूं, लेकिन आज आपसे मुलाकात होने के बाद मुझे दिली मुसर्रत हो गई, खुशी महसूस हुई। बेशक हक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहु अकबर। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। महाराज माझ्यावर दया करा महाराज। महाराज माझ्यावर दया करा महाराज। मी भक्तांना भेटले महाराज आणि त्यामुळेच माझी अशी गत झाली महाराज। महाराज मला पश्चाताप झालाय महाराज। महाराज मला खूप यातना होत आहेत महाराज। महाराज मला या व्याधीतून मुक्त करा महाराज। मला या व्याधीतून मुक्त करा। तुला पश्चाताप झालाय, त्यामुळेच तुझ्या पापाचं नाश झालंय।
झाले महाराज, तुमचे अनंत उपकार झाले. धन्य धन्य गुरु माऊली, धन्य धन्य महाराज. उसाला तुरा न पाकाला बोरा, उसाला तुरा न पाकाला बोरा, दुधाला फेसन ताकात लोणी, दुधाला फेसन ताकात लोणी. देवासरी ही तुझी जगरणी, कोंबड हरवला घन बहरवला, कोंबड हरवला घन बहरवला. सिद्धेश रामालाही रावणानं भुलवला, असा कसा हो गोंधळ झाला, असा कसा हो गोंधळ झाला. सांगा की हो स्वामी राया, सांगा की हो स्वामी राया, सांगा की हो स्वामी राया, सांगा की हो स्वामी राया. चिपिक 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 चिपिक. मीठ मिरचीचा नाद हो केला पैकतला पुरणा, पैकतला पुरणा, पैकतला पुरणा. संसाराचा थाट मंडला ऋण त्याला मिळना, ऋण त्याला मिळना, ऋण त्याला मिळना. ह्याला मागू का त्याला मागू, असं वागू का तसं वागू, याला मागू का त्याला मागू, असं वागू का तसं वागू. वागायचं कसं कळणं हो, वागायचं कसं कळणं. सांगा की हो स्वामी राया, सांगा की हो स्वामी राया, सांगा की हो स्वामी राया, सांगा की हो स्वामी राया. चिपिक 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 चिपिक. व्रतवैकल्ये बहुत गेली, कुलदैवता प्रसन्न झाली. व्रतवैकल्ये बहुत गेली, कुलदैवता प्रसन्न झाली. संपत्तीची रास मिळाली, देवा तुझी रीत न्यारीच झाली. खरा कोण कळेना, सूर कुठे जमना. सांगा की हो स्वामी राया, सांगा की हो स्वामी राया, सांगा की हो स्वामी राया, सांगा की हो स्वामी राया. धर्माचरण दूर गेले, विकारांना जवळ गेले. गोरगरीब दूर लोटले, ढोंगील बाड बहु भेटले. डोळ्याला काही दिसना, दृष्टीला काही दिसना. सांगा की हो स्वामी राया, 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 सांगा की हो स्वामी राया. महाराज. काय रे कृष्णा, काय झालं? माझे वडील चोळप्पा देवा घरी गेले. अरे देवा, अलीकडे त्यांची तब्येत फारच बिघडली होती, पण अरे देवा, अरे देवा 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 देवा, वाईट झालं. अहो, मरण काय कोणाला चुकलंय का? कोण पुढं कोण माग, सर्वांना देवाघरी जायचंच आहे. महाराज, महाराज, चोळप्पा देवाघरी गेले. कृष्णा आलाय निरोप घेऊन. अरे चोळ्या, तू गेलास? आता आम्ही चमत्कार कोणाला दाखवायचे? चोळप्पा हा महाराजांचा परमप्रिय भक्त. महाराजांचं अतिशय प्रेम त्याच्यावरती होतं. ज्याप्रमाणे जीव आणि शिव एक, असं या दोघांचे संबंध. असे हे चोळप्पा देवाघरी गेले.
सगळ्या भक्तांना काहीतरी हरवल्यासारखं वाटायला लागलं. स्वामी महाराज थकत चालले. भक्तांची आशा, आकांक्षा, प्रेम, भक्ती वाढत होती. भक्त भक्ती मार्गात तल्लीन झाले होते. जिज्ञासू भक्त आपले कल्याण महाराज करतील अशा इच्छेने महाराजांकडे येत अशी इच्छा मनाशी बाळगू लागलेले होते आणि महाराज त्यांची मनोकामना पूर्ण करीत होते. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, महाराज, आमची विनंती आहे, आपण इकडे तिकडे न जाता स्वस्थ बसून राहावे. आपली तब्येत अशक्त होत चालली आहे. भुजंगा, सोहळ्या जाऊन किती दिवस झाले? महाराज, झाले की 4-5 महिने झाले. स्वामी महाराज, आपण सामान्य भक्तांना ज्ञानबोध करावा अशी आम्हा भक्तांची इच्छा आहे. सुंदराबाई, इतक्या साऱ्या भांड्यात अंगणात पाणी भरून ठेवलेस का? भक्त येतात त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवलंय महाराज. त्या भांड्यातील पाण्यात काय दिसते पाहू नये. महाराज, सर्वानुभूती परमेश्वर आहे म्हणतात ते कसे? आणि मानव प्राण्याचे जीवन मरणाचे मूलभूत अर्थ काय? आपण अज्ञानी भक्तास सोप्या भाषेत सांगावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. होय महाराज, भुजंगा विचारतात ते गुरुगम्य ज्ञान आम्हास व्हावे अशी माझी आणि सर्व भक्तगणांची इच्छा आहे. महाराज, महाराज, आजपर्यंत आपण थोडंच बोलून राहिलात, त्यामुळं आम्हा सर्व भक्तांचं समाधान झालेलं नाही. महाराज, आपण आम्हा जीवन मरणादी क्लेशापासून मुक्त होण्याचं ज्ञान द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सुंदराबाई, पाणी भरून ठेवलेल्या प्रत्येक भांड्यात तुला काय दिसले? महाराज, प्रत्येक भांड्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसलं महाराज, परंतु एका भांड्यात दिसलं नाही महाराज. का? कारण त्या भांड्याला गळती लागली होती. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरुर्पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. भक्तजन हो, सुंदराबाई, पाणी भरून ठेवलेल्या प्रत्येक भांड्यात सूर्य भगवानाचे प्रतिबिंब त्यात तू पाहिले. सूर्य भगवान अनंत योजने दूर आहे, मात्र त्याचे प्रतिबिंब प्रत्येक भांड्यातील पाण्यात दिसते. सूर्य भगवान एकच, पण त्याचे प्रतिबिंब अनेक. त्याप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा एकच, त्याचे रूपे अनेक. या पंचमहाभूताच्या शरीरात त्याचा अंश चैतन्य स्वरूपातून आहे. चैतन्य स्वरूप पंचमहाभूताच्या शरीरात असले तरच शरीराचे चलनवलन होते. चैतन्य स्वरूप नसलेल्या शरीराचे चलनवलन होत नाही. त्यामुळे आपण त्या शरीराला माणूस मेला असे संबोधितो. अशा प्रकारे मनुष्य प्राणी पूर्वजन्माच्या संस्कार योगाने जन्मास येतो. सत्व रज तम गुण तसेच उत्पत्ती स्थिती लय या गुणाने तो ज्या स्थानात किंवा ज्या स्थलात जन्म होतो तेथील संस्कार गुणाने तो वाढतो. अशा प्रकारे मनुष्य प्राणी
पूर्वजन्माच्या संस्कार युगाने जन्मास येतो आणि या मायेच्या दुनियेत मूल चैतन्य स्वरूपच विसरून जातो. आणि हे मूल चैतन्य स्वरूप ओळखण्यासाठी, त्याचे आत्मज्ञान होण्यासाठी सद्गुरूशी शरण गेलं पाहिजे. देवासमोर नारळ फोडण्यासाठी हा नारळ उपयुक्त झालेला आहे. हा नारळ उपयुक्त झालेला नाही, कारण याचे साल काढलेले नाही. याचे साल काढलेले आहे म्हणून हे देवासमोर फोडण्यासाठी उपयुक्त झालेला आहे. त्याप्रमाणे मनुष्य प्राणी त्याच्या मनावरील, शरीरावरील काम, क्रोध, मद, मत्सर, धम्म, अहंकार षडरूपी गुणांनी जे वलय निर्माण झालेला आहे त्यात तो गुरफटलेला आहे. याचे साल अर्थात नारळाचे साल जसे काढतो तसे या मनावरचे साल काढल्याशिवाय सद्गुरूचे ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून सद्गुरूशी शरण गेलं पाहिजे. मनामध्ये आत्मज्ञानासाठी ध्यानयोग करून आपण दिव्य स्वरूपाचे रूप पाहण्याचा प्रयत्न करावा. मग तुम्हास आत्मज्ञान होईल, तुमचे कल्याण होईल. स्वामी महाराज, आम्ही धन्य झालो. आमचे कल्याण झाले. आपण दिलेल्या ज्ञानामृताने आमच्या चित्तात, आमच्या अंतकरणात आनंद झाला. हर हर शंभो, शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्य श्री स्वामी समर्थ. धन्य धन्य श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी हे बोधामृत, ज्ञानामृत आपल्या भक्तजनांना सोप्या भाषेत सांगितलं. आणि एक दिवशी श्री स्वामी समर्थ शेख नूर मोहद्दीन बाबांच्या भेटीसाठी नेहमीप्रमाणे गेले. ही भेट म्हणजे संत समागमाची भेट. बाळप्पा, आमच्यासाठी हुक्का लावा. आम्हाला फार उंच उंच जायचं आहे. बाळप्पा, अरे आमची नोकरी करण्यासाठी येतोस? होय महाराज, होय महाराज. आता आमचा बिछाना घालू नका. झाडावर टांगून ठेवा, बांधून टाका. आता ही दगडी कुंडी पाण्यात बुडवा. बोंबा ठोका. भुजंगा, महाराज पाणी घ्या.
अनन्यश्चिन्तयन्तो माये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. महाराज गेले हो. महाराज गेले. महाराज गेले. महाराज गेले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अहो आपलं महाराज गेलो. आपलं महाराज गेलं. होय होय आपलं महाराज गेलं. स्वामी महाराजांची समाधी याच वटवृक्षाखाली व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. तसं नव्हे. अहो महाराजांच्या इच्छेप्रमाणे त्यांची समाधी चोळप्पा यांच्याच घरी झाली पाहिजे. तसे त्यांनी चोळप्पाशी बोललेही होते. हो तर चोळप्पा आज हयात असते तर आपण त्यांनाच जाऊन विचारलं असतं. हे पहा, माझी भक्त मंडळीस विनंती आहे. महाराजांचे परमप्रिय भक्त चोळप्पा हे होते. त्यांचे महाराजांकडे मागणे असे होते की महाराजांची सेवा पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरी व्हावी अशी विनंतीही ते पदोपदी महाराजांकडे करीत होते. आणि महाराजांची सुद्धा इच्छा तशीच होती. तेव्हा कृपा करून महाराजांची समाधी चोळप्पा यांच्याच घरी व्हावी. चोळप्पा हयातीत असताना त्यांनी महाराजांच्या समाधीसाठी लागणाऱ्या जागेची समाधीची सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. तशी कल्पना सुद्धा त्यांनी त्यांचे सुपुत्र कृष्णा यांना दिली आहे. तेव्हा कृपा करून महाराजांची समाधी चोळप्पा यांच्या घरी व्हावी. म्या काय म्हणतो, महाराजांची तशी इच्छा होती तर महाराजांनी त्यांचा देह चोळप्पांच्या घरी सोडला असता. पण महाराजांनी आपला देह वटवृक्षाखाली सोडला आहे नव. तेव्हा महाराजांची समाधी या वटवृक्षाखाली झाली पाहिजे. आमची समाधी चोळप्पाच्या घरीच व्हावी. आमची समाधी चोळप्पाच्या घरीच व्हावी. अहो अहो आपलं महाराज गेलं. घना तू अवधूता करुणा करा तू दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चराचरी तू घरोघरी तू मनोमनी तू मनरमणा चराचरी तू घरोघरी तू मनोमनी तू मनरमणा भावमनीचा जाण मुनिवरा योगेश्वर यतिवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अंतर्यामी सर्वज्ञानी भक्तांचा दादा अंतर्यामी सर्वज्ञानी भक्तांचा दादा तुला विनवितो तुझा भक्त हा दर्शन दे रे आता श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा परम दयाळू परम कृपाळू भक्ताचा त्राता परम दयाळू परम कृपाळू भक्ताचा त्राता नामयज्ञ हा देह त्यागता मुखी राहू दे आशा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दया घना तू अवधूता करुणा करा तू दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्ही माझ्या घरी भोजनाला यायचं वचन दिलं होतं. माझी इच्छा पूर्ण न करताच तुम्ही केला. स्वामी महाराज तुम्ही भक्त वत्सल भक्त उद्धारक गुरु माऊली आहात. गुरु माऊली माझ्यासारख्या दीन भक्ताच्या घरी भोजनाला यायचं वचन दिलं. वचन दिल्याप्रमाणे पात्र वाढून तयार आहे महाराज. पात्र वाढून तयार आहे. या महाराज या भोजनाला या महाराज. भोजनाला या महाराज. भोजनाला या. उठ, हम गया नहीं अभी जिंदा है. तुला वचन दिल्याप्रमाणे तुझ्याकडे भोजनास आलोय. उठ, आपण भोजन करू. उठ. स्वामी महाराज तुम्ही आलात. या दीन भक्तावर दया केली. मी धन्य झालो स्वामी महाराज. मी धन्य झालो. भक्ता, तुझी श्रद्धा भक्ती भावना मी जाणतो. मी गेलेलो नाही, सदेहरूपी होतो ते सामान्य भक्तांच्या दर्शन मात्रे कल्याण करण्यासाठी. निसर्ग नियमानुसार कोणताही प्राणी अगर वस्तू उत्पन्न होतो तो नाश पावणारच. त्याप्रमाणे मी हे पंचतत्वाचे शरीर सोडलेला आहे आणि
आत्मचैतन्य स्वरूपाने भक्तांच्या भावश्रद्धेप्रमाणे सदा भक्तांच्या पाठीशी आहे. जो कोणी अनन्य भावे माझी भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. जा, माझी नामरूपाने सेवा कर. जा, भिवू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जयाजी त्रिगुणात्मका, जय जयाजी अवधूता. विश्वावरती भ्रमण तुझे जगती साऱ्या राज